नमस्कार. चला तर मग मकर संक्रांती जवळच आहे. तर चला मकर संक्रांती स्पेशल आपण तिळगुळाचे लाडू तर पाहिलेच आहेत. त्याचबरोबर आज आपण तीळ आणि गुळापासून मस्त अशी चिक्कीची रेसिपी बनवणार आहोत. बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. कोणीही सहज बनवू शकेल. त्याचबरोबर अवघ्या 10 मिनिटात तयार होते. खायला तर खरं सांग का खरंच एक नंबर झाली होती. त्याचबरोबर बनवायला सुद्धा एकदम झटपट पटापट एकदम मस्त रेसिपी आहे. तुम्ही या मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवण्याऐवजी हा पदार्थ नक्कीच बनवाल. एकदा बनवलं ना तर घरातले सुद्धा नक्कीच आवडीने खातील. त्याचबरोबर बनवता क्षणी संपून जाईल असा आजचा पदार्थ आहे. तर चला मग बनवायचं कसं ते पाहूया. तर नाही ही जी चिक्की आहे ती आपण फक्त 2 साहित्यात बनवणार आहोत. ते म्हणजे तीळ आणि गूळ. दुसरा कुठलाही पदार्थ यामध्ये आपण वापरणार नाहीत. फक्त 2 साहित्यात तयार होता हा पदार्थ. तर बघा इथे मी 1 वाटी तीळ घेतले आहेत. इथे माझ्याकडे मोठी वाटी आहे, बाउल आहे मोठा. त्यामुळे इथे एक मोठी वाटी घेतली. तुम्ही जर तुमच्याकडे अशी छोटी वाटी असेल तर 2 वाट्या इथे तीळ घेऊ शकता. इथे 1 वाटी मी तीळ घेतले आहे. तीळ कढईमध्ये टाकायचे, चांगले असे तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं. तर बघा एकदम असे तडतड उडेपर्यंत तीळ मी चांगले असे व्यवस्थितपणे भाजून घेतलेले आहेत. जोपर्यंत तीळ व्यवस्थित चांगले भाजत नाही तोपर्यंत त्याला चांगलं भाजत राहायचं. आणि तीळ पण चांगले भाजले गेलेले आहेत म्हणून आता मी बाजूला काढून घेतलेत. त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं. जितके तीळ घेतलेत तितकाच गूळ घ्यायचा. इथे मी 1 मोठी वाटी तीळ घेतले त्यामुळे इथे 1 मोठी वाटीच गूळ घेतलाय. जर तुम्ही 2 वाटी तीळ घेत असाल तर 2 वाटी गुळाचं प्रमाण वापरा. प्रमाण एकदम सेम टू सेम वापरायचे. कसलंही कमी जास्त करायचं नाही. कमी जास्त कराल तर रेसिपी चुकेल आणि फसेल आणि तुम्हाला नंतर वाटेल की अरे बापरे हिच्यासारखी माझी रेसिपी कशी झाली नाही. तर परफेक्ट प्रमाण घ्याल तर रेसिपी सुद्धा परफेक्ट होईल. जितके तीळ घेतले तितकाच गूळ घ्यायचा. गूळ कमी अजिबात करायचा नाही किंवा तीळ कमी जास्त अजिबात करायचे नाहीत. परफेक्ट समप्रमाणात आपल्याला प्रमाण घ्यायचंय. तर बघा इथे आपल्याला गुळाचा ना एकदम असा कडक पाक तयार करायचा आहे. तर बघा इथे वाटीत पाणी घेतलं, त्यामध्ये गुळाचे थोडेसे थेंब टाकून घेतलेत आणि काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता एकदम याची अशी गोळी तयार झाली. आणि पाण्यामध्ये थोडंसं असं वरतून टणकण याला टाकून घ्यायचं म्हणजे बघायचं चांगली व्यवस्थितपणे ही गोळी वाजत आहे का नाही. तर बघा तुम्हाला आवाज पण ऐकू आला असेल. एकदम अशी गोळी टणकण आवाज येते ते म्हणजेच परफेक्ट पाक आपला तयार झाला आहे. एकदम असा कडक पाक तयार करायचा. पाकसुद्धा एकदम परफेक्ट झाला तरच आपला पदार्थसुद्धा एकदम परफेक्ट होतो. तर बघा एकदम छान व्यवस्थित पाकसुद्धा तयार झाला आहे एकदम असा कडक. तर याला परत आणखीन एकदा मी हलवून घेते आणि जे भाजलेले तीळ आहेत ना ते लगेच यामध्ये घालून घ्यायचे. तीळ यामध्ये घातल्याच्या नंतर ही जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला एकदम अशी फास्ट करायची. कारण तीळ यामध्ये घातल्याच्या नंतर हे जे मिश्रण आहे ते घट्टसर व्हायला चालू होतं. त्यामुळे तीळ घालायचे आणि चांगलं मिक्स करायचं. मिक्स झालं की लगेच कढई गॅसवरून खाली उतरून घ्यायची. मी ना अगोदरच पोलपाटाला थोडंसं तूप लावून ठेवलं. कारण ना नंतर आपल्याला ही प्रोसेस करायला खूप वेळ जातो आणि जेव्हा आपण गुळामध्ये तीळ ॲड करतो तेव्हा नंतरची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची असते. त्यामुळे अगोदरच हे सगळं करून ठेवायचं. म्हणूनच ना आपल्याला अगोदरच पोळपाटाला आणि बेलण्याला तूप लावून ठेवायचं म्हणजे नंतर हे मिश्रण यावर पटकन ओतता येईल. तर बघा सगळं मिश्रण या पोळपाटावर ओतून घेतलं. मिश्रण एका साईडला जाऊ नये म्हणून मी उलटण्याच्या साहाय्याने त्याला अगोदर सेट करून घेते. लगेच सेट करायला गेले तर ते उलटण्याला चिटकलं. त्यामुळे मी 1 मिनिट याचे वेट केला आणि नंतरच याला एका बेलण्याने आपण व्यवस्थितपणे पसरून घेणार आहोत. तर बेलण्याला पण मी तूप लावून घेतलंय कारण बेलण्याला तूप न लावताच आपण लाटायला जाऊ तर ते सगळं मिश्रण बेलण्याला चिटकेल. त्यामुळे तूप लावायचं आणि कितपत तुम्हाला पातळ किंवा जाड हवी त्या आकारानुसार याला लाटून घ्यायचं. आणि बघा एकदम व्यवस्थितपणे याला मी लाटून घेतलंय. जास्त जाड पण केली नाही आणि जास्त पातळ पण नाही. मी हे जे मिश्रण आहे ते एकदम मध्यम आकारामध्ये ठेवले कारण मला जास्त जाड पण वडी नको आणि जास्त पातळ पण नको. तुम्ही हव्या त्या आकारानुसार ते वडीला कमी जास्त आकार देऊ शकता म्हणजे कमी जास्त लाटू शकता. तर बघा हे चांगलं व्यवस्थित लाटलं गेलं. आता हे मिश्रण कोमटच आहे. कोमट असताना चाकूच्या साहाय्याने आपल्याला याला वड्या पाडून घ्यायच्यात. कोमट असताना जर वड्या पाडल्या तर वड्या चांगल्या व्यवस्थित पडल्या जातात. थंड झाल्याच्या नंतर याची एकही वडी पडणार नाही कारण मिश्रण नंतर एक कडक होतं, कुरकुरीत होतं. त्यामुळे गरम असतानाच याच्या वड्या पाडायच्यात. म्हणूनच कोमट असतानाच आपल्याला या मिश्रणाच्या वड्या पाडून घ्यायच्यात. तर मी कोमट असतानाच एक एक करून याच्या वड्या पाडून घेत आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला कशा आवडतात त्या आकारानुसार ते वड्या पाडू शकता. आणि वड्या पाडल्याच्या नंतर आपल्याला हे जे आहे ना ते असं अर्धा ते पाऊण तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे ते चांगलं व्यवस्थितपणे थंड होईल. थंड झाल्याच्या नंतर याच्या वड्या ऑटोमॅटिक बाजूला निघतात. तर बघा मी आता अर्धा तासाला असंच बाजूला ठेवणार आहे म्हणजे ते आपलं मिश्रण जे आहे चांगलं थंड होतं. तर बघा थंड झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक हे सगळं बाजूला निघतं. तर बघा पाहू शकता याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. किती छान आणि मस्त तयार झाले आहे. प्लेटमध्ये टाकताना सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकता. एकदम असा कुरकुरीत आवाज येत आहे.
एकदम अशी मार्केटसारखीच आपली तिळाची आणि गुळाची चक्की बनवून तयार आहे. या मकर संक्रांतीला अशी गुळाची चक्की नक्कीच ट्राय करून बघू शकता. बनवायला सुद्धा सोपी आहे की नाही, झटपट पटापट, आणि खायला तर खरं सांगा एक नंबर लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आवाज ऐका तुम्ही अगोदर आणि नंतर तुम्ही इमॅजिन करा किती भारी झाली असेल. माझ्या घरच्यांना तर खरं सांगा एवढी आवडली, आणि शक्यतो म्हणजे माझ्या अहोंना तर खरंच एवढी आवडली होती, काय सांगू. आता तुम्ही ट्राय करा आणि नंतर मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. या मकर संक्रांतीला ही रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.